माझ्या नातवासाठी एवढी मदत करा, माझ्या नातवाला न सोडवा. मुलाची माहिती जसं आपण लग्न वगैरे पत्रिका जुळवतो ते बघण्याऐवजी हे पण बघितलं पाहिजे. महत्वाचं. जर तुम्ही जर मायनर दोन्ही मायनर आले तर लग्न करू नये. नाही कारण मग तुम्ही लगेच दिवस आता बदल दिवस पडत संध्याकाळी एकदम पेशंट काहीच म्हणणार नाही की कोणाला आजार आहे तसलाच एकदम मी दुर्लक्ष करतो का तर माझ्या लेकीचं वाणीच एवढं आहे. चांगल्या असे पेशंट आहेत आपले. हो भरपूर आपल्या एवढ्या भागात आमचा ग्रुप आहे सर 250-300 कोल्हापूर सांगली सातारा मिरज 250-300 तर पेशंट आहेत असे. 5-6 तास जे ब्लड संपतं ना तोपर्यंत रडायचं, ते असं घेऊन बसायला लागायचं. मुलांची आयु जेव्हा कमी असते 20 वर्ष 25 वर्ष त्याच्यावरती जगू शकत, त्यांचं पूर्ण शरीर ब्लड. रामकृष्ण हरी मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? मजेत राहा. मी विक्रम पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हेल्पिंग नेचर विक्रमा. तर मित्रांनो, 1-1.5 तासापूर्वी मला एक कॉल आलेला की मारुलमध्ये एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे त्यांची आणि त्यांना मदतीची खूप गरज आहे. आणि आपल्या हेल्पिंग नेचर विक्रमा हा चॅनल बहुतांश फेमस झालेलाच आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांचं सबस्क्रायबरांचं, कारण 50,000 सबस्क्रायबर आपले पार होतील या आठवड्यामध्ये असं वाटतंय मला, कारण 46,000 काहीतरी वरती सबस्क्रायबर झालेले आहेत. हेल्पिंग नेचर विक्रमा हा चॅनल तुमच्यामुळे मोठा झाला आहे आणि हा चॅनल मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितलं आहे, हा चॅनल माझा एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे. यातून जो येणारा पैसा आहे तो गोरगरिबांसाठी, जे निराधार व्यक्ती आहेत असे वयोवृद्ध, त्यांच्यासाठी आपण हा खर्च करतो. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले शेअर करत जा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय मारुल हवेलीमध्ये. या बाळाचं नाव काय? विहान. किती वर्षाचा आहे याची माहिती द्या जरा मला आधी व्यवस्थित. मी शशिकांत गणपती पुजारी, राहणार मारुल हवेली. माझा हा मुलगा आहे विहान शशिकांत पुजारी. त्याला 6 महिन्यापासून आम्ही म्हणजे हा 6 महिन्याचा असताना जन्म 6 महिन्याचा असताना तेव्हापासून आम्ही 21 दिवसाला ब्लड लावतो त्याला अजून त्याला 21 दिवसाला कंपल्सरी ब्लड लावतो. मी त्याला थॅलेसेमिया रक्ताचा विकार आहे, थॅलेसेमिया मेजर हा रक्त विकार आहे. त्याला 21 दिवसाला ब्लड भरायला लागते. त्याचा खर्च किती येतो? आता तसं आम्हाला महिन्याला आता आम्हाला ब्लड फ्री मिळतं, फक्त लावण्याचा 2-2.5-3 हजार रुपये येतो 21 दिवसाला 15 दिवसाला. जसं मला HP जास्त 10 असले तर HP कधी 10 वर असं शारीरिक हालचालीमुळे कमी होतं. जसं आता पहिले महिन्याला लागायचं होतं, आता 21 दिवसाला लागते. कधी 15 दिवसाला 18 दिवसाला ब्लड भरायला लागतं. काय असं तुम्हाला कसं कळतं की याच्यावर म्हणजे कमी झाले ब्लड? जी भूक मंदावती, भूक लागत नाही की तुम्ही समजून जाता की आणि चिडचिडपणा करतोय, स्पिलनला सूज लागते आणि पेंगावतो, म्हणजे विकनेस सुद्धा पायाला गोळे पिणं म्हणा चालत नाही सारखं. याच्यावरती निदान आहे की त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण नाही करायचं. काय स्पष्ट शब्द सांगा, त्याला काय म्हणायचं? त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतात. त्याला बोन का बोर्न? बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं आहे. त्याला आपल्याला आम्ही बेंगलोरला करणार आहे, पण भगवान महावीर जैन हॉस्पिटल म्हणून आहे वसंतनगर बेंगलोरला. तिथं फ्री मध्ये होत नाही तुम्हाला? जैन हॉस्पिटल आहे नाही फ्री होत तिथं. ते पैसे 14 लाख रुपये जातात. 14 लाख रुपये मध्ये खर्च. म्हणजे असं दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटल होऊ शकत ना? आपल्याकडे मुंबईला होतं, पण इकडे आपल्याकडं खर्च भरपूर आहे. आमच्या मुंबईला आम्ही आमच्या माध्यमातून याचं करायचं म्हटलं तरी चालतंय ना? आता ट्रीटमेंट चालू झाले बेंगलोरला. प्रोसेस थोडी चालू केली. बेंगलोरला जाऊन येऊन करता? हो, म्हणजे असं एक आम्ही आता 15 दिवसाला बोलवतील तसं जातोय. सध्या तुम्ही वैयक्तिक आता काय करता? सध्या आम्ही ट्रेनने जातो, तर ट्रेनने किंवा 3 दिवस जातो. सध्या त्यांनी काय केलंय, बाळाची फिटनेस व्यवस्थित करण्यासाठी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर त्याला फिट करण्यासाठी ब्लड त्याचं मेंटेन 15 दिवसाला आम्ही सोमय्या हॉस्पिटल सायनला म्हणून हॉस्पिटल आहे, त्यांच्या अंडर ते फ्री आता ब्लड सध्या लावतात. ते ब्लड त्याला मेंटेन झाले, स्पिलनला सूज लागते
ते सूज कमी आले की त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट घेणार आहेत आता. मग पैशाचं कसं कसं काय तुमचं? तेच आता फंडिंग चाललंय व्हॉट्सअपच्या माध्यमातून माणसांना लोक मदत करतात. मला पण एका माऊलीचा कॉल आला हा. की असं असं मुलगा आहे विहान म्हणून. किती वर्षाचा आहे आता? हा 6 वर्ष लागणार. 6 वर्षाचा आहे का? हा मी सध्या मी 21 दिवसाला ब्लड भरतो. 15 म्हणजे वर्षाला 12दा तुम्ही जाताय तिथे? 24 म्हणजे 21 दिवसाला धरा म्हणजे कधी कधी 18 दिवसाला. 2 वेळा तर होत. उन्हाळा जास्त असल्यानुसार तुमचा इन्कम कसा? मी इथं हॉस्पिटलमध्ये कंपाऊंड म्हणून आहे इथं. मी महारूला मुलांनी डॉक्टर आहेत तिथं हॉस्पिटलमध्ये कंपाऊंड म्हणून ते देते. बोलतो का विहान? हा बोलतो तसं आहे बाळा. नाव सांग बाळा तुझं. सांग लावलं बोल की लावलं. सांग ना. ऍक्टिव्हिटी सगळ्या टोटल आहेत सगळ्या, मग काही नाही वगैरे सगळं खेळतो. फक्त कसं आहे जर ब्लड कमी आपण भरायला लागलो, कमी जास्त दिवसांनी भरायला लागलं तर यांची वाढ फुटते, वाढ कमी चेहऱ्यात बदलते. मग त्या ब्लडचं काय करतात? भरायचं म्हणजे ते कमी होतं म्हणून भरायचं का ते तयारच होत नाही. मग ब्लड कमी म्हणजे काय सांगते HB जसं 15 आहे म्हणा 10 HB असला 10 HB 12 HB असलं तर जसं 21 दिवस होतील तसं 2 दिवसांनी 1 दिवसानं ब्लड बाळाचं कमी येतात. पॉईंट न एक पॉईंट काळू खाली येते. कधी कधी 5 वर 6 वर येते. मग ते चेहऱ्यावर सूज येते, पोट बिड असं जोरात मोठं होते आणि एकदम पायाला गोळी बिळ येतात. मग म्हणजे जास्त चालत नाही. आई बाप म्हणून लहानपणापासून टेन्शन आहे तुमच्या नाही ना. बाळ म्हणजे आई बापाचा जीव असतो आणि त्याला काय झाल्यानंतर आपण कशाच मजा होतोय वगैरे होते नाही. आता कसं ब्लड भरलं ना मग ऍक्टिव्ह लगेच दिवस आता ब्लड भरलं दिवसभरात संध्याकाळी एकदम फ्रेश. काहीच म्हणणार नाही की कोणाला आजार आहे तसलाच एकदम फ्रेश. म्हणजे असं आपल्याकडे सगळ्या टोटल ऍक्टिव्ह खेळणे मिळणे सगळ्या मातीत बितीत सगळ्यात यात सगळं येते. हा फक्त ब्लड कमी झाले की कसं कशाद्वारे कसं भरतात? शिरातून? शरीरातून इथून भरतात. प्रत्येक मग इथं लावायला लागतं. इथं कुठं लावतात बाळा तुझ्या? इथं लावतात का? इकडे. आणि त्याला दाखव मला. ब्लड भरून ब्लड भरतात काय ह्या शिरीतून? दुखतं तुला? दुखतं ना? रडतोस काय? मग तू रडतोस ना? मग आता परत तुला रक्त भरायला जाणार तू पप्पांच्या बरोबर? जाणार ना? कुठे जातो आपण? मग तुम्हा दोघांना तो प्रॉब्लेम नाही ना? आम्हाला 50% आहे. 50% मायनर असलं 100% मेजर होते. होय का? तिचा काय प्रॉब्लेम नाही ना? तिचा नाही काय. चेक केलेलं आम्ही. ती 3 महिन्याची पोटात असताना 3ऱ्या महिन्यात आम्ही चेक केलं होतं. नॉर्मल आहे. मग ह्याच जोपर्यंत आपण तो बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत ना तोपर्यंत तो भरावंच लागणार. चालूच ठेवायला. ते ऑपरेशन कुठं होणार साधारणतः? आता माझं मॅच झालं माझ्यातलं बोन काढणार. हड्डीतलं मांस म्हणजे पेशी ती घेणार आणि त्याला जे ब्लड लावतो ना त्यातनं ती सोडणार. पहिल्या पेशी जे त्या आहेत ना ते केमो करून ते मारतात. 5 दिवस केमो करते. केमो करून ते पेशी सर्व मेले की मग ह्या नवीन सोडणार. त्या मॅच झाल्या तर ठीक. हाल होणारच ना याचं. रिस्की आहे ते थोडं. एकतर बचणार तर नाहीतर एकतर असं हे. अरे बापरे. मग अशा खात्रीशीर चांगल्या खात्री डॉक्टर पण देऊ शकत नाही. ते आपल्या नशिबावर झालं. मॅच व्यवस्थित पहिली व्यवस्थित होणार ना? व्यवस्थित. हा काय घाबरायचं नाही. मला कॉल करायचा लगेच. हा काय सांगतोय? किती जमा झालेत आतापर्यंत पेमेंट तुमच्याकडे? काय होय का? तसं देत आले. आता 2 महिने झाला आम्ही चालू केले. होय ना? म्हणजे तुम्हाला ज्यावेळी वाटलं की बाबा आपल्याकडून काय एवढं होतच नाही त्यावेळी मग तुम्ही असं म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे सोशल मीडियाला तुम्ही मदतीचा हात मागितला ना? ट्रान्सप्लांट केल्यानंतर मी थोडी रिस्क आहे. 2 वर्ष त्याला काळजी घ्यायची. कुणाची संपर्क घेऊन द्यायचा. माणसांशी जास्त बाहेरल्या वातावरणाशी जास्त त्याला संपर्क होऊन द्यायचा नाही. काय बोलतात? इन्फेक्शनची भीती असते. नाही केलं आपण तर यांची मुलांची आयु कमी असते. 20 वर्ष 25 वर्ष त्याच्यावरती जगू शकत नाही. त्यांचं पूर्ण शरीर ब्लड लावून लावून खराब होतं. रक्त भरून ती आयरन म्हणून अंगात जमवतो. लोह अंगात जमवतो. ते रक्त भरून सध्या आता 15 वर्षाला काय झालं ब्लड भरून भरून काय होतं यांच्या अंगात आयरन वाढतं. मग आयरन कमी करण्यासाठी त्यांना गोळी चालू करायला लागते रोज.
एक 500 mg डिस्टोरक्स म्हणून गोळी आहे. ती रोज सकाळी अर्धा तास अनुषपोटी द्यायची. अर्धा तास त्याला काय द्यायचं नाही. ते गोळीने काय होतं, लोह कमी होतं अंगातलं. ते लोह कमी झालं, लोह वाढलं तर हृदयावर किडनी त्याच्यावर सगळ्यावर सूज येते त्याने. म्हणून लोह कमी करण्यासाठी आयरनची फेरेटिनची मात्रा लेवल कमी ठेवावी लागते. त्यासाठी ती डिस्टोरक्स 500 mg म्हणून गोळी चालू आहे त्याला, ती कंपल्सरी चालू ठेवावी लागते. हा, नाहीतर आयरन वाढलं तर त्या गोळीची कॉस्ट काय? ते गोष्ट आम्हाला 1500 रुपयाला डबी मिळते 30 गोळ्यांची. 30 गोळ्यांची? 30 गोळ्यांची, हा. महिन्याला कंटिन्यू लागतो? हो, लागतेच. 15 आणि कॅल्शियमची गोळ्या चालू ठेवाव्या लागतात, फोलिक ऍसिड चालू ठेवावे लागते. सध्या आम्हाला केलपर म्हणून गोळी चालू केली आहे. ते 350 रुपयाला डबी मिळते 50 mg. ती बी आपल्या आठवड्यातनं 2 वेळा देतो आम्ही सध्या, त्याला चालू केली. आयरन कमी करायसाठी ती गोळी चालू ठेवायची लागतेच. तर तुम्ही गोळी चालू ठेवली मग बाळ व्यवस्थित राहते, एकदम पीठ आणि मेंटेन सगळं. कधी जाणार? आता मी जाऊन आलो आता मध्ये. आता आम्हाला परत बोललं. आता सध्या म्हणजे आता ह्याला विकणे चालू झाले की तुम्हाला ते पळणं गरजेचं आहे. पण 15 ते 18 पुढे जाऊनच देत नाही. 21 दिवसाच्या आत सोन्यासारखं बाळ आहे, कशाला यार? पण आयुष्यभर यार 15 ते 18 दिवसाला कंपल्सरी, म्हणजे 21 दिवस आले की नाही, 18-20 दिवस आले की तुम्ही लक्ष ठेवायचं की आपलं लक्ष ठेवायचं. वाटलं की आपलं ब्लड भरण्याचं, म्हणजे ब्लड भरायचं आणायचं. असं नाही की 4 दिवस. जेवढं उशीर केलं सर तेवढं हे होतं, कमी होते. देवानं सर्वांना दुःख दिलं तरी चालतंय, पण हे असं बाळांना देऊ नये. मुलांसाठी जो त्रास होतो ना, शब्दात व्यक्त करता येत नाही. आम्हाला काय नाही सर, पण काय सर तू सारखं ते टोचून यार, तू बोलतोय ना, इथं पोचतात ना, जखमा होते सर. जखम झाली, जखमा झाले तरी कितीतरी, म्हणजे प्रत्येक लहानपणापासून वर्षात मी 40 या हाताला या नाही ना, शाला बी लावतो, याला बी असं. ते कधीतरी जर इकडं नाही ना त्याची शिर गावली तर त्या साईडला लावतो. आणि कसं आहे, 40 वर्षात नाही म्हणलं तर 30-40 बॉटलला होत्याच. 350 मिली लागतात. हो, 350 मिली लागतं, 300 मिली. आणि जर हे राहिलं, मेंटेन राहिलं नाही, कमी झालं तर मग कधी कधी 10 दिवसांना जायला लागतं, मग परत मेंटेन ठेवायला. आणि HB आम्ही सध्या तरी बाळाचा 9-9.5 तरी मेंटेन ठेवतोच, त्या खाली येऊन देत नाही. संकल्पना फाउंडेशन म्हणून आहे, तिथं आम्हाला 14 लाख पेकर्स सांगितलं त्यांनी. मग आम्ही सध्या तिकडेच फॉलोअप चालू आहे सध्या बेंगळूरला. हा, मग तिथंच करणार आहे आम्ही सध्या, कारण आमच्याकडे 5-6 पेशंटला भरपूर सक्सेस रेट चांगला आहे. असे पेशंट आहेत आपल्याकडे? हो, भरपूर. आपल्या एवढ्या भागात आमचा ग्रुप आहे सर, 250-300, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, 250-300 तर पेशंट आहेत असे. हो, आणि अशी काही काही कनेक्ट आहेत, आणि काही काही असं माहिती नाही त्यांना, ते असं ब्लड चालूच आहे भरायला. ब्लड म्हणजे भरण्याचं चालू आहे. आणि काय सर, आता थॅलेसेमिया मेजर म्हणून तुम्ही जर त्याच्यावरती सांगा, म्हणजे दवाखान्यात तुम्ही ट्रीटमेंट घेताय ना याच्यासाठी, ते व्यवस्थित नाव सांगा त्या दवाखान्याचं वगैरे, आणि तिथे त्यांना असा जर आजार असेल तर तिथं फरक पडेल किंवा नाही ते सांगा जरा व्यवस्थित. नाही, जर तुम्ही बाळाला कसं आहे, जर तुमच्या बाळाला थॅलेसेमिया मेजर होऊ नये म्हणून त्यासाठी एक काळजी घेऊ शकतो आपण. लग्ना अगोदर मुलगा आणि मुलीचं थॅलेसेमिया HbA1c म्हणून एक टेस्ट असते, ते त्यात आपल्याला समजतं की मुलांना दोघांना थॅलेसेमिया मायनर म्हणून आहे का म्हणून. कारण जर मुलीला आणि मुलाला तर लग्ना अगोदर जर थॅलेसेमिया मेजर असेल, मायनर असेल, तर पुढे होणारा मुलगा आपल्याला मुलगी त्याला थॅलेसेमिया मेजर हा आजार होऊ शकतो. त्यामुळे जर आम्हाला माहिती नव्हती तेव्हा, आम्हाला आता आमच्या मुलाला म्हणजे मुलाची माहिती आहे. जसं आपण लग्न वगैरे पत्रिका ते बघण्याऐवजी हे पण बघितलं पाहिजे महत्वाचं. जर तुम्ही मायनर दोन्ही मायनर आले तर लग्न करू नये. नको ना? नाही, जर कारण मग तुम्ही लग्न केलं तर 10 मुलांपैकी 9 मुलं थॅलेसेमिया मेजर होतात. म्हणजे मायनर आई वडील अशा नवरा बायकोंना, दोघं आई वडील मायनर 50-50% असेल, मुलगा पण थॅलेसेमिया मेजर हा होतोच. आपल्या मुंबई ठिकाणी हा खर्च 35 लाख ते 40 लाखाच्या रिपोर्ट वगैरे आहेत ना? हो, आहेत. मला रिपोर्ट द्याल का? हो, देतो. रिपोर्ट द्या. ठाण्यामध्ये ते एक हॉस्पिटल आहे, माझी वार्ता झाली, त्या डॉक्टरांनी सांगितलं मला तर बाळाचे रिपोर्ट फक्त आम्हाला दाखवा जरा, बघूया त्यातून काय झालं तर. बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं ना तर सक्सेस भरपूर आहेत. आता आमच्या पेशंट झालेत बोन मॅरो ट्रान्सप्लांट पेशंट भरपूर करून झाले, आणि मला आता मदत मिळू लागली. म्हणजे जशी माहिती, माझा पण कॉन्टॅक्ट नंबर ते सेव्ह करून ठेवलाय. त्याच्या बाबतीतल्या सर्व अपडेट मला देत जा. जेवढं होता होईल एवढं मी प्रयत्न करणारच. आपण याला बाहेर काढू त्यातून, है ना? निघणार ना बाहेर? ते सारखं नको आहे ना तुला इथे टोचून घ्यायला? नको ना?
एकदाच जायचं आता दवाखान्यात, परत नाही जायचं ना? हो. नक्की ना? बोन मॅरो ट्रान्सफरला कसं आता बोन मॅरो ट्रान्सफर झालं एक आता पहिल्या स्टार्टिंगला 5 केमो देतात. 5 केमो झाल्यानंतर तुम्हाला 18 दिवसांनी घरी सोडतात. 17 दिवशी परत बोलतात. मग जे मॅच झाले आता माझं मॅच झाले हाफ मॅच मध्ये माझं बोन काढून घेणार खब्यातले आणि ते बाळाला ते फिल्टर करून सगळं हे करून बाळाला जसं ब्लड लावतो तसे ब्लड लावणार त्या पद्धतीनं. फक्त आपल्याला 1 महिनाभर त्याला आयसीयू मध्ये भेटतात. परत बोन मॅरो ट्रान्सफर झालं. आयुष्य सर्व ह्याच्या पाठीमागच तुमचं एक दोन होतंय म्हणायचं. बोन मॅरो सर ट्रान्सफर झालं ना, जर दवाखान्यात ऍडमिट करायचं असला की मला बोलवून घ्यायची तर माझ्या बरोबर हिला बोलवायची. मग त्याचा हालच बघवायचं नाही. जास्त हाल होते दिसते. म्हणजे सुई टाकताना परत काढताना. लहान असताना आता जरा आता त्याला कळतं व्यवस्थित, त्याच्यामुळे ज्या ते वेळेला काय लहान होता ना 6 महिन्याचा शिरा पण गावत नाहीत लहान मुलांची. शिरा होत नव्हत्या आणि त्याला ते माझी मुलं एवढी आहेत आता लग्नाला आले ते, तरी त्यांच्यावर मी दुर्लक्ष करतो का तर माझ्या लेकीचं वाणीच एवढं आहे. त्याला ब्लड लावलं ना की ते थंड शरीरात गेले की ते नसा पूर्ण काळा मारायच्या ना. मग ते रडायचं 5 तास रडायचं. 5-6 तास जे ब्लड संपतं ना तोपर्यंत तो रडायचा. ते असं घेऊन बसायला लागायचं. मग रात्रीचं लावलं रात्रभर घेऊन बसायचं आणि कायम रडत आणि खाल्लं ना की उलटी. म्हणजे नक्कीच आता मदतीची आपल्याला खूप गरज आहे. याच्यात तो एकदा बाहेर पडला ना नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला की म्हणजे हा व्यवस्थित एकदम होईल ना. हे 14 लाख रुपयाची तुम्हाला कोटेशन दिलेली हेच आहे का? काय बाप रासारी मरते त्याच्यासाठी. हो बाप आहे कंपाऊंडर आहे मिशनी पोरं जागी होती. कुटुंब जगवण्यासाठी आहे ना. हो खर्च तर आणि काय सांगाल तुम्ही असं? आता हेच एवढं आपली परिस्थिती आमची नाही तशी एवढी. 14 लाख रुपये घालवण्यासाठी परिस्थिती नाही. प्रत्येक वर्षाला कमी कमी 30 ते 40 बॉटल याला ब्लड चढवलं जातं. ह्याच्या शिरा बघताय तुम्ही, ह्याच्या शिरा त्या डॉक्टरला गावत पण नसतील तरीही गेली 5 वर्ष कंटिन्यू याला प्रत्येक महिन्याला ब्लड भरलं जात आहे त्याच्या अंगामध्ये, कारण ते ब्लड तयारच होत नाही त्याच्या अंगामध्ये. हे सर्व ब्लड भरणं थांबवण्यासाठी आणि या मुलाला पूर्ण क्लिअर करण्यासाठी एक ऑपरेशन आहे. त्या ऑपरेशनचा खर्च कमीत कमी याला 14 लाख रुपये सांगितलेला आहे. बोन मॅरो असं ऑपरेशनचं नाव आहे. तर ते केल्यानंतर हा बाळ पूर्णतः व्यवस्थित होईल. या प्रोसेसला त्यांना 3-4 दिवस लागतात. या प्रोसेसमध्ये कमीत कमी 8-10 हजार रुपये त्यांचा खर्च होतो प्रत्येक महिन्याला. ते परवडणारा नाही त्यांना, पण मुलासाठी आईबाप काहीही करू शकतो. ते जागतं उदाहरण इथं आहेच. आणि हे कंपाऊंडर आहेत एका छोट्याशा दवाखान्यामध्ये, त्यांना एवढा इन्कम तर नसणार आहे की प्रत्येक महिन्याला याचं ब्लड चेंज करण्यासाठी 7 ते 8-10 हजार रुपये जात आहेत. हे छोटंसं घर आहे त्यांचं आणि हा छोटासा परिवार आहे त्यांचा. तर नक्कीच मित्रांनो, जेवढी होता होईल एवढी मदत त्यांना करा. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, नक्कीच तुम्ही मदत कराल अशी आशा बाळगतो. हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना 5,000 ट्रान्सफर केलेलेच आहेत. आता तुमची वारी आहे मित्रांनो. नक्कीच या बाळाला चांगलं करण्याचा एक मोका आपल्याला मिळालेला आहे. फक्त 10-50 जे तुम्हाला योग्य वाटतील ना, मी दिलेल्या या स्कॅनरवरती किंवा या अकाउंट नंबरवरती या बियाणला थोडीशी मदत करा मित्रांनो. या बाळाला आपण पुढल्या वर्षात त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर परत त्याचा एक व्हिडिओ आपण बनवू. नक्कीच 100% मला असं वाटतं की याला आपण सरळ करू शकतो आणि हा सरळ होणारच नक्कीच. काय चिमण्या, होणार ना सरळ? आता तुझं ब्लड भरायचं बंदच करायचं आपण. काय जाऊ मी? जाऊ काय? जाऊ ना? तर नक्कीच मित्रांनो मदत करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.